नमस्कार, आपलं स्वागत आहे प्रणालीज किचन मध्ये। आज आपण बनवतोय पापलेटचं सार। तर त्यासाठी घेतलेत बारीक 4 पापलेट, हळद आणि तिखट मसाला, कांदा, आमसूळ, आंब्याची फोडं, त्याच्या बदल्यात आपण कोकम पण घेऊ शकतो, कोथिंबीर, आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता फोडणीला, टोमॅटो आणि आपलं हे ओलं खोबरं। आणि आता हे सगळं आपण वाटून घेणार आहोत। तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे ओलं खोबरं। हे बघा, हे सगळं प्रमाणातच घेतलं। एक कांदा, एक टोमॅटो, खोबरं पण अर्धी वाटीपेक्षा कमी। याच्यामध्ये तर आपण टाकतोय टोमॅटो, त्यानंतर टाकतोय कांदा, त्यानंतर टाकतोय आलं आणि आपले मिरची आणि लसूण आणि कढीपत्ता फोडणीला सुद्धा द्यायचा आणि याच्यामध्ये सुद्धा टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर। तर आता आपण गॅसवर कढई ठेवतोय। आता याच्यामध्ये आपण तेल टाकतोय। कढई चांगली आपली तापली आहे। तर आपलं तेल चांगलं तापलं, याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहे फोडणीला। तर आता फोडणीला कढीपत्ता दिला, याच्यामध्ये आलं लसूण टाकायची थोडी आणि हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकायचं। तर याच्यामध्ये मालवणी मसाला आणि हळदी मिक्स केले, ती टाकायची। आता चांगलं असं परतून घ्यायचंय। तर हे भांड्यामध्ये जे मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलंय मी आणि ह्याला पण चांगलं तेल सुटलंय। तर म्हणजे याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर आता याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत आपण। तर आपला रस्स्याला कड आलाय आणि याच्यामध्ये आता आपण पापलेट सोडणार आहोत। तर आता याच्यामध्ये टाकणार आहोत आमसूळ। आमसूळ म्हणजे आंब्याची फोडं। बघा, तर आपला पापलेटचा रस्सा कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आपल्या सगळ्या रेसिपी साध्या सोप्या असतात, जे घरात आपलं उपलब्ध असतात त्यामध्ये होऊन जातात। आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा। बाय।